आपण सोडवणार आहोत 1.2 मधलं पहिलं गणित, ज्याच्यामध्ये गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स आणि त्याची लेंथ सेगमेंट दिलेली आहे. अँगल QPR सगळ्यांचे जे आहेत तिघांचे. तर अँगल जो PM आहे तो बायसेक्टर आहे की नाही तो सांगायचं. तर आपल्याला अँगल बायसेक्टरचे फॉर्म्युलानुसार आपण लिहू. आता इथं हा पहिला जो सोडवायचा आहे त्याच्यानुसार आपण हेअर कन्सिडर करूया की आता इथं समजा जो QM/MR येणार आहे त्याचा रेशो आधी काढू. कारण आपण रेशो काढताना QM/MR आणि QP/PR हे रेशो जर इक्वल असेल तर तो अँगल बायसेक्टर आहे हे सिद्ध करणार. याच्यामुळे QM/MR इज इक्वल टू 3.5 अपॉन 1.5 आहे. पण पॉईंटचं जर आपल्याला घालवायचं असेल तर त्याला पॉईंट नंतर 1 द्यावा लागतो. म्हणजे 3.5ला आपण 10नी जर मल्टिप्लिकेशन केलं त्याच्यामुळे खालचे जो 1.5 आहे त्याला पण आपण 10नी मल्टिप्लिकेशन करू. त्याच्यामुळे याचा रेशो गुणाकार होईल 35/15 येईल. आणि 35/15 जो आहे तो 5च्या पाड्यात आहे. 35 7 नंबरला आहे 5च्या पाड्यात आणि 15 जो आहे तो 3 नंबरला आहे. त्याच्यामुळे याचा रेशो 7/3 येईल. म्हणजे QM/MR इज इक्वल टू 7/3 येईल. आणि मग आता आपल्याला दुसरं जे आहे ते जर याच्यातील इक्वेशन पाहिलं, समजा इथे आपण पाहिलं की PQ/PR, तर याचा रेशो आपण काढू. तो जर इक्वल असेल तर तो अँगल बायसेक्टर आहे. म्हणून आपण आता काढताना आता जर पाहिलं तर वरचं म्हणजे हे जे आपण काढले आता ते आणि हे सेकंड जे आहे रेशो तो सेम आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो की फ्रॉम 1 and 2 QM/MR इज इक्वल टू QP/RP. म्हणजे हे दोन्ही सेम आहेत. म्हणून आपण यावरून म्हणू शकतो बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर रे PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. अशा प्रकारे